जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी काय बाजारभाव मिळतोय पाहूया। काय बाजारभाव आहे आज? आज हायब्रिडला 800, 850, 900 पर्यंत। 900 पर्यंत? हो 900 पर्यंत। आणि साऊ पण 800, 850 रुपये चांगले साऊ। अच्छा, चांगले साऊ। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा आहे। आज 850, 900 रुपयाचा बाजारभाव आहे। हा बाजारभाव वाढेल, शेतकऱ्यांचा दुवा व्यापाऱ्यांकडून घेतला जाईल अशा प्रकारची अपेक्षा आहे। आपल्यासोबत कैलास शेठ आहेत। कैलास शेठ नमस्कार। हो साहेब नमस्कार। शुभ सकाळ। काय म्हणते थंडी? थंडी चांगली पैकी आहे। काय टोमॅटोला बाजारभाव आज? साहेब 800, 850 गेले मॉलचे माल, बाकी 6, 7.5, 7, 7.5, 6, 7.5, 7 सरासरी बाजारभाव 7, 7.5, 7, 7.5। हो। शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे बाजारभाव आज थोडे कमी झाल्यामुळे शेतकरी बांधव थोडीशी नाराजी व्यक्त करतात। शेतकऱ्यांच्या टोमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे। बघा, एक नंबरची टोमॅटो असतानाही तर बाजारभाव कमी झाला तर योग्य नाही। नमस्कार सर। अरे सरपंच म्हणजे आमचे लाडके हो, नमस्कार। काय भाव मागतात आज? 800, 850 रुपये। 800, 850। काय अपेक्षित आहे? एवढे अपेक्षित आहे। मग दिले नाही का? नाही, माल जास्त आहे ना। अच्छा, माल जास्त आहे। काय कितवा तोडा आहे? कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे। बरं बरं। आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावे। छोटे शेतकरी आज मार्केटला आलेत। भाऊ नमस्कार। नमस्कार। कुठून आलेस? आळेफाटा। आळेफाटा। काय नाव? कार्तिक काशीनाथ। काय भाव मागतात? विकले 800 रुपये। 800 रुपयानी। कितवा तोडा आहे? तिसरा। तू शाळेला कितवीला आहेस? 8वी। 8वीला? बरं, त्याचा अभ्यास चांगला कर। नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोचे बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत। आपल्यासोबत आप्पा आहे, जरा आप्पांशी गप्पा मारूया। आप्पा नमस्कार। काय टोमॅटोला बाजारभाव? बाजार गेले 8, 8.5। 8, 8.5। आवक? आवक भरपूर आहे। भरपूर आहे। काय बाजार वाढतील का हेच राहतील? बाजार अशीच चालते। असेच चालतील। बाबा नमस्कार। कुठून आले? पिंपळवंडी। काय भाव विक्री झाली? 850। व्यापारी साहेब नमस्कार। 19 डिसेंबर 2025 टोमॅटोला काय बाजारभाव? टोमॅटोला बाजार आहे 700 पासून 1000 पर्यंत। 700 पासून तर 1000 पर्यंत? मॉलचे चांगले माल आहे बिरांचे। अच्छा, एकदम क्वालिटी टॉप माल आहे ते 1000 रुपये। बाकी तर मला 800, 850 रुपये जास्त आहे। नमस्कार हो साहेब। आज 19 डिसेंबर 2025 टोमॅटोची काय भाव विक्री झाली? 850 रुपये दिले आज। 850। किती क्रेट होते? आज कमी होते, 55, 60 कॅरेट। 55, 60। काय बाजारभाव वाढण्याची शक्यता काय सांगता? वाढणार ना बाजार थंडीमुळे। अच्छा, वाढणार। बरं बरं बरं। बिबट्याची काय परिस्थिती? बिबट्याची परिस्थिती अवघडच आहे। आता आमच्या तिकडं जवळकडे लागला, आता गाठणार झाली। चला, काळजी घ्या बिबट्यापासून। नमस्कार, शुभ सकाळ। 19 डिसेंबर 2025 काय बाजारभाव? आज 861 रुपये दिली। 861 रुपये। साऊ महाराज नमस्कार। काय टोमॅटो बाजारभाव? 850। बरं बरं बरं। काय चाललंय? काय नाही, पोपट महाराजांचं काय चाललंय? काय नाही। बरं आहे। बरं बरं, चला मग सगळ्यांना शुभेच्छा। टोमॅटोचे अधिकचे पैसे व्हावेत, चांगल्या प्रकारचा माल असतो, बाजारभाव देखील चांगला मिळावा अशी अपेक्षा आहे। भाऊ नमस्कार। कुठून आले? नेवासा। कुठली व्हरायटी घेऊन आले? विरांग। काय भाव मागतायत? मागतच नाही अजून। अच्छा, मागतच नाही? साईज जास्त झाली माहिती मला। साईज जास्त झाली? हो आप्पा, अरे कुठे गेले व्यापारी? हे मागत नाही? आणि मग ते म्हणतात गिरायकच नाही। हायब्रिड 1000 रुपये काय काय? 1000 रुपयाची आशा होती। नाही, ते म्हणतात साईज मोठी म्हणून घेत नाहीत। आता पण ती साईज मोठी। हो, खरं सांगा, खरं काय ते? तसंच म्हणते ते सकाळ साईज। हो आप्पा, काय जो काय असेल तो बाजार भाव ना घ्या। नाही नाही, पण ठीक आहे। हे काय भाव जातील? 800 पर्यंत जायला पाहिजे। हो, 800 पर्यंत जायला पाहिजे। तुम्ही म्हणता गिरायक नाही? 19 पीस केलं तर वहीन काहीतरी। आम्हाला जर व्यापाऱ्यांशी बोलवा, ते त्यांच्याशी बोलव, व्यापाऱ्यांशी बोला। ठीक आहे ठीक आहे, आपण व्यापाऱ्यांशी बोलून घेऊया। तुमचा माल चांगला आहे, पैसे झाले पाहिजे। शेवटी चांगल्या मालाला बाजारभाव चांगला आहे। शेतकरी बांधवांना मालाची निवड करणारा आज 19 डिसेंबर 2025 टोमॅटोचा बाजारभाव अधिक मिळणं अपेक्षित आहे। शेतकरी बांधव खूप आशेने टोमॅटोचं पीक करतो। नाशिवंत माल आहे, बाजारभाव कमी जास्त होत आहे। मालाची प्रतवारी चांगली करा, निवडून आणा, पैसे देखील चांगले होतील। दादा नमस्कार।
नमस्कार. कुठून आले? मसवड तालुका सातारा मान तालुका. मान तालुका. कुठली व्हरायटी घेऊन आली? हा कुठली व्हरायटी आणली? विरांग विरांग. हा. काय भाव मागतायत? 750 पर्यंत मागितलं. 650 पर्यंत मागतात. इकडे किती वर्ष येतात? आता यायला लागले अच्छा, आता यायला लागले. हा. पहिल्यांदाच आले? म्हणजे 2-4 वेळ आहे. चौथी वेळ. चला काळजी घ्या, प्रवास सावकाश करा. आपल्यासोबत गोलब साहेब आहेत. गोलब साहेब नमस्कार. तिथे 1 नंबर टोमॅटो आहे, तेव्हा गिराईक नाही. गिऱ्हाईक आहे ना, मागितलं होतं त्यांचं 800 रुपये. अच्छा, 800 रुपयांनी मागितलेले. ते 900 आज काय बाजार भाव आहेत सरासरी? 700-800 रुपये गेले. 700-800 रुपये. 800-850 रुपये. बरं बरं. काय आवक किती असेल? अहो रोजची एवढीच आहे. रोजच्या एवढीच आहे. आंबेगावकर नमस्कार. किती टोमॅटो घेऊन आले आज? 300 जाळी. काय भाव विक्री झाली? 850. मार्केट कमिटीला काय सूचना? काही सूचना नाही. काय सूचना नाही. तुम्ही बाईट बंद करा फक्त. अच्छा, बाईट बंद करा. व्यापार व्यवसाय करून 1100-1200 मार्केट 800 वाले. मग आता काय नाशिवंत माल आहे ना. बाहेरून गाड्या आल्या त्यांना 2 दिवस. मग आता लोकांनी येऊ नये विकायला. शेतकऱ्याचे नुकसान होती. कुठल्या शेतकऱ्यांच्या? बाकीच्या मार्केटला घेऊन जातात हा. ना, समतोल माल होतो. अच्छा, इकडे आलं नाही पाहिजे. यायच्या बद्दल नाही, पण गप्पनी मार्केट जर वाढलं, मग आता बाजार वाढलं. अख्ख्या महाराष्ट्राच्या गाड्या जर इथं गोळा झाल्या तर मार्केट इथं रिव्हर्स होतं, बाकीचं नाही होत. मग लोकांनी इकडे आलं नाही पाहिजे. आले तरी चालेल. करायचं काय? बघून गेलं पाहिजे सगळे. हा, मग सूचना काय करत नाही? मी तुम्हाला म्हणायचं काय? शेतकऱ्यांनी मार्केटचं नारंगाव 1100 रुपये झाले, तर दुसऱ्या दिवशी आलं नाही पाहिजे, ते नक्की 700 रुपये. अच्छा, विभागून गेलं पाहिजे. सगळ्या शेतकऱ्यांनी इकडे आलं नाही पाहिजे. अच्छा, धन्यवाद. सूचना योग्य आहे. तुम्ही आता परत व्यवसाय कधी चालू करणार? व्यवसाय फेब्रुवारी. चला, धन्यवाद तुम्हाला. तिकडे काय बिबट्याची परिस्थिती? बिबटे आहे ना, भरपूर बिबटे. बिबट्या भरपूर आहे. चला, काळजी घ्या. भाऊ नमस्कार. कुठून आले? बीडवरून आले. किती टोमॅटो घेऊन आले? 200 क्रेट. काय भाव मागतायत? 900 रुपये दिलं सकाळी. 900 रुपयांनी दिले. आपण घेतलं. अच्छा, आपण घेतले. आता इथं काही शेतकरी असं म्हणतायत की बाहेरचे शेतकरी आल्यामुळे माल बाजारभाव पडतो. नाही, बाजारभाव पडला नाही. 900 रुपयांनी गाडी सकाळ. अच्छा, 900 रुपयांनी खाली गेली. शेतकरी बांधवांच्या टोमॅटोचे पैसे व्हावेत अशी अपेक्षा आहे. नमस्कार. आता नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये काही बाहेरचे शेतकरी येतात, म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातून. इथले काही लोकल शेतकरी असं म्हणतात की बाहेरचे शेतकरी आल्यामुळे बाजारभावावर परिणाम होतो. काय खरं आहे? बाहेरच्या गाड्या आल्याच्या नंतर परिणाम होतो, पण बाहेरचे माल आल्याशिवाय पण मार्केट चालणार नाही ना. अशा बाहेरच्या गाड्या पण आल्या पाहिजे. कारण त्यांचे माल येतच म्हणून इतर टायमाला आपले माल चालू नाही, पण त्यांच्या जीवावर मार्केट चालतं ना. बरोबर आहे. शेवटी शेतकऱ्यांसाठी हे मार्केट आहे. शेतकरी युट्यूबमुळे उलट बरं होते. रोज तुला बघतो चालू, त्याच्यामुळे फायदा उलटा तोटा नाही. ठीक आहे, हरकत नाही. तुमची सूचना योग्य आहे. आता या ठिकाणी बघूया आपण टोमॅटो काय भाव खरेदी केली जातात. इथं आप्पा आहेत, बाकीचे पण व्यापारी आहेत. बघूया आता लिलाव काय भाव होतोय, काय भावाने विक्री होते. चला आप्पा. साहेब नमस्कार. काय भाव मागताय? 750. ते म्हणाले 800 मागितले होते. शेतकऱ्याला अपेक्षा जादा असते ना. हो, पण मग ज्या भावाने मागितले त्या भावाने तरी घ्या ना. सकाळी पुढे आहे ना, काय विकलंय काय नाही ते माहित पाहिजे ना. त्याच्या आधी तिथं बाजार होतो. पण बाजार करतो कोण? चिठ्ठी कोण देतं? चिठ्ठी काय आमचीच पोरं देतात. मग आता काय त्यांची शेतकऱ्याची काय चूक आहे ना? शेतकरी तेव्हा देत नाही ना. हो, चिठ्ठी आहे का तुमच्याकडे? नाही. मग तोंडीला काय किंमत नाही? त्या टायमाला शेतकरी दिला पाहिजे ना माल, आमचं हे म्हणणं आहे. नाही आता कसं इथे आहे, एकाचं 950 साहेब, आपल्याकडे मागितलेलं मी 800 घेऊन चिठ्ठी गेलोय. नसेल ना, त्याला काय अर्थ नाही हो. आता मी सकाळी एक गाडी 900 मागितली होती, त्यांनी नाही दिली. बरोबर. त्याला इलाज जर मग आम्ही एखादी गाडी 950 घेतली. तर शेतकऱ्यांनी चिठ्ठी घेतली पाहिजे लगेच. हा, शेतकऱ्याला आशा असती ना, त्याची काय चूक बरं नाही. आता घ्या जुळून. चला चला आता चला, मार्ग काढा. आम्हाला 4 पैशाची अपेक्षा आहे. काय ठीक आहे, आता योग्य भाव करा. काल 4 वाजल्यापासून निघालो. उद्या परत आले ना, परत पुढच्या वेळेला आले विका. निवड चांगली करून आमचं एवढं पंच असतं, 4 वेळपर्यंत अंदाज घ्या. आज फायनल करा. आज फायनल करा. सगळे व्यापारी चांगले आहेत. 751 सांगितले त्याने. हा. आज ऍडजस्ट करा. पुढच्या वेळेला लवकर आल्यावर आहे हा ना, माल चिठ्ठी पहिले घ्या. तोडायचे, ऐका. हा माल पहिले तोडायचे. याच्या साईज एक सारखी नाहीये. एक सारखी साईज राहिलीच त्याला आताही 800 रुपयाने आम्ही घेतलं होतं. बरं. पण माल उबळ का पडेल? 7:45 करा. नाही, एक शेतकऱ्याला जावा घेऊन गाडी. सकरामशी जाऊ. पप्पू आहे ना. आजचे दिवस करा मार्ग काय होते. नंतर पुन्हा ऐका शेवटी निर्णय तुमचा आहे, पण नंतर अडचणी करण्यापेक्षा आजच्या दिवस ऍडजस्ट करा. पुढच्या वेळेला माल आल्यावर जो व्यापारी मागेल ना त्याच्याकडे चिठ्ठी घ्यायची. तोंडीवर विश्वास ठेवायचा. ऐका तोंडीवर भरोसा ठेवू नका.
व्यापारी बांधवांना तुम्ही पण चिठ्ठी द्या. त्या टायमाला ते नाहीच म्हटलंय. 900 जरी मागितलं कोणी मागितलं माहित नाही, पण ते नाहीच म्हटलंय. तू म्हटलं 900 मागितला होता. काय नाव माहिती आहे जे भेटले ते समाधानी. चला 1000 रुपये म्हणतो. नाही, खोटं काय बोलायचं. आमच्या 1100ची अपेक्षा आहे. आमचं सोन्यासारखं माझे आम्ही स्वतः तोडून ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. बरोबर आहे. 7,000 घेतलंय. उद्यापासून आपण काळजी घेऊ सगळेजण. सोन्यासारखे असते ते एवढे आम्हाला छळीला असतं की छळायचं काय विषय? नारंगा मार्केट तुम्हाला छळलंय कोणी छळलंय? त्रास झाला आम्हाला पहिल्याच अहो, असं नाही. तुम्हाला छळायचं काय विषय? मार्केटला नारायणगाव सारखं मार्केट नाही. जेव्हा शेतकऱ्याला पटेल तेव्हाच माल दिला जातो. शिवाय अजूनही तुम्हाला द्यायचं नसेल तर तुमच्यावर बळजबरी नाही. पुण्याला गेला असतं तुला विचारलं नसतं. तुमच्यावर बिलकुल बळजबरी नाही. तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही अनसोल्ड करू शकता. आम्हाला खरेदी करून जाणं तुमच्या ऐका, तुमच्यावर कुठलाही अन्याय होत नाही. गाडी भाडं आहे साहेब. मान्य आहे, पण तुमच्यावर कुठलाही अन्याय होत नाही. बरं आता तुम्हाला विक्री करायची नसेल. हा दिला. अच्छा, चला धन्यवाद. आता तुम्हाला धन्यवाद, तुम्हाला धन्यवाद साहेब, तुम्हाला धन्यवाद. चला, धन्यवाद साहेब. प्रवास सावकाश करा, वाहन सावकाश चालवा, घरी सावकाश पोहोचा. घरी आपली लोक वाट पाहत आहेत. धन्यवाद. आता अनेकदा सकाळी आपण टोमॅटो शेतकऱ्याची घेताना शेतकऱ्याला चिठ्ठी देत नाही, फक्त मागतो. मग अशा वेळेला चिठ्ठी देणं गरजेचं आहे असं वाटत नाही? चिठ्ठी सगळ्यांची घ्या, पण चिठ्ठी घेतल्यावर 5 मिनिटाच्या आत गाडी हा, हलवा. 5 मिनिटं ठीक आहे ना. व्यापाऱ्याला पुढे मार्केट असतं. साहेब, मालवाल्याला 5 मिनिटं भरपूर वेळ झाला. तेच कारण आहे साहेब, आम्ही चिठ्ठी नाही घेतली रात्री. तेच कारण आम्ही रात्री चिठ्ठी नाही घेतली. हा, मग आता सांगा ना, व्यापाऱ्याची काही चूक आहे? मग व्यापाऱ्याची चुकी नाही, आमची बी चुकी नाही. काय होतं, मग आपण मार्केटला बदनाम करू नये ना. नाही, मार्केटचं नाव एवढं मोठं झालं, आम्ही जिल्हा परिषद का मार्केटचं नाव मोठं आहे ना. तुमची काळजी घेणं मार्केटची जबाबदारी आहे, व्यापाऱ्यांची आहे. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, परंतु निर्णय लवकर घ्या. अपेक्षा प्रत्येकाला असते. शेवटी काय, चला, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवस सुखाचा जावं. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये आज 19 डिसेंबर 2025 रोजी टोमॅटोला बाजारभाव सरासरी 700 ते 850 पर्यंतचा मिळतोय. एखादे 2 वक्कल 900 रुपयांनी गेलेले आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची चांगली निवड करून आणा. 20 किलो क्रेट टोमॅटोमध्ये बसतील अशी काळजी घ्या. व्यापारी बांधवांनो, आपण सुद्धा टोमॅटो खरेदी करताना चिठ्ठी द्या. कोणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या. दुवा घेत राहा. हा बळीराजा जगाचा पोशिंदा प्रचंड कष्ट करत असतो, काबाड कष्ट करतो, मुलांना उपाशी तापाशी ठेवतो, इथे टोमॅटो विक्री करायला आणतो. त्याचे 4 पैसे अधिकचे व्हावेत अशी त्यांची अपेक्षा असते. नारायणगावचं टोमॅटो मार्केट निश्चित चांगलं आहे, महाराष्ट्रामध्ये परिचित आहे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील टोमॅटो या ठिकाणी विक्री करायला येतात. शेतकरी बांधवांनो, मालाची निवड करा, चांगली प्रतवारी करा, का जेणेकरून तुमच्या टोमॅटोचे पैसे होतील. इथे एखाद्या व्यापाऱ्याकडनं जर काही अडवणूक झाली, फसवणूक झाली, तर इथं मार्केट कमिटीचं ऑफिस आहे, लिखित तक्रार करा. परंतु या ठिकाणचे व्यापारी, संचालक मंडळ सभापती संजयराव काळे, शेतकरी बांधव हे सगळे चांगले आहेत. आणि म्हणूनच नारायणगावचे टोमॅटो मार्केट निश्चित चांगली आहे. काही स्थानिक शेतकऱ्यांचं वारंवार म्हणणं असतं की बाबा अशा प्रकारच्या बातम्या केल्यामुळे स्थानिक टोमॅटोच्या बाजारभावात परिणाम होतो, बाहेरचे शेतकरी जास्तीचे येतात. आता त्यांचं म्हणणं खरं खोटं माहीत नाही. लोकशाही आहे, खुली मार्केट आहे, कोणी कुठेही मालाची विक्री करायचं असतं. जो बाजारभाव आहे तो लोकांपुढे जाणं अपेक्षित आहे. शेतकरी बांधवांनो, मालाची चांगली निवड करा, सॉर्टिंग चांगलं करून आणा. 22 किलोचं क्रेट म्हणजे 2 किलो क्रेटचं वजन आणि 20 किलो टोमॅटो घेऊन या. बाजारभाव हा टिकून राहील किंवा याच्यापेक्षा वाढेल. शेवटी नाशिवंत माल आहे, बाजारभावाची कोणी हमी देऊ शकत नाही. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या, हीच अपेक्षा. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.